गुड मॉर्निंग चिल्ड्रन्स, वेलकम टू अवर चॅनल SP ट्युटोरियल्स एज्युकेटर। तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 2 युनिट नंबर 2 पोएम नंबर 2.1 रेन ड्रॉप्स। रेन ड्रॉप्स म्हणजेच काय? पाण्याचे थेंब। तर सुंदर असे इथे पोएम देण्यात आलेला आहे, तर ते आपण इथे समजून घेणार आहोत। त्या अगोदर येथे आपण काय पाहणार आहोत? डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? असं येथे क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे। काय विचारण्यात आलेला आहे पहा, द सीझन्स ऑफ द इयर। तर वर्षातील ऋतू येथे सांगा म्हटलेले आहेत। ऋतू म्हणजेच काय? सीझन। तर किती ऋतू असतात? मेन सीझन्स किती आहेत? 3 आहेत। कोणकोणते आहेत? चला तर पाहून घेऊया। द सीझन ऑफ द इयर, समर सीझन, मान्सून और रेनी सीझन अँड विंटर सीझन। तर वर्षात 3 ऋतू असतात किंवा 3 मेन सीझन असतात, त्यालाच येथे आपण समर सीझन म्हणतो, म्हणजेच काय? उन्हाळा म्हणतो। मान्सून और रेनी सीझन म्हणजेच काय? पावसाळ्याला मान्सून सीझन पण म्हटलं जातं आणि रेनी सीझन सुद्धा इथे म्हटलं जातं। आणि थर्ड वन आहे विंटर सीझन। तर अशा प्रकारे येथे आपण हे 3 सीझन्स पाहून घेऊ शकतो। चला तर सुंदर असं पोएम येथे कसं म्हणून घ्यायचं ते प्रयत्न करून घेऊया। त्यानंतर येथे या पोएमचं आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, चला तर पाहून घेऊया। सिंग अँड रिसाइट, रेन ड्रॉप्स फॉल, पीटर पॅट, डान्सिंग ऑन द रूफ टॉप, फ्लॅट, सॉफ्ट अँड जेंटल, क्लिअर अँड लाईट, रेन ड्रॉप्स मेक द वर्ल्ड ब्राईट, drip drop on the leaves they play, washing all the dust away, tiny pearl just for me and you, falling down with a love so true। तर अशा प्रकारे हे पोएम येथे आपण म्हणून घेऊ शकतो। चला तर पोएमचं येथे आपण स्पष्टीकरण पाहून घेऊया। काय म्हणण्यात आलेलं आहे पहा फर्स्ट स्टांजामध्ये, रेन ड्रॉप्स फॉल, पीटर पॅट। रेन ड्रॉप्स म्हणजेच काय? पावसाचे थेंब। पहा इथे आपण मीनिंग सुद्धा लिहून घेतलो। काय म्हणण्यात आलेलं आहे? रेन ड्रॉप्स म्हणजेच काय? पावसाचे थेंब। फॉल म्हणजेच काय? पडणे। पीटर पॅट म्हणजेच काय? पाऊस पडताना होणारा टप टप असा आवाज। तर त्यालाच येथे पीटर पॅट म्हटलेलं आहे। तर याचं मीनिंग काय होईल पहा, जेव्हा पावसाचे थेंब खाली पडत असतात तर ते कसे पडत असतात? टप 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 असा आवाज करत ते खाली पडतात, असं येथे फर्स्ट लाईन मध्ये सांगण्यात आलेलं आहे। डान्सिंग ऑन द रूफ टॉप फ्लॅट, डान्सिंग, डान्सिंग म्हणजेच काय? नाचणे किंवा डोलणे किंवा डान्स करणे, त्यालाच येथे डान्सिंग म्हटलेलं आहे। ऑन द रूफ टॉप, रूफ टॉप म्हणजेच काय? घरावरचे जे काही छत असतो, जे काही छप्पर असते, त्यालाच रूफ टॉप असं म्हटलेलं आहे। तर इथे घराचे छत असं सुद्धा आपण म्हणून घेऊ शकतो। फ्लॅट, तर घरचा जो छप्पर आहे किंवा छत जे आहे ते कसं आहे? फ्लॅट आहे। फ्लॅट म्हणजेच काय? सपाट आहे। तर हे पावसाचे थेंब खाली पडत असताना टप टप आवाज असं करत पडतात आणि खाली पडत असताना ते नाचत नाचत छप्परवर, म्हणजेच काय? सपाट अशा छप्परवर, घराच्या छप्परवर ते नाचत नाचत खाली पडतात, असं येथे सांगण्यात आलेलं आहे। सॉफ्ट अँड जेंटल, क्लिअर अँड लाईट। सॉफ्ट, सॉफ्ट म्हणजेच काय? मऊ किंवा कोमल। जेंटल, जेंटल म्हणजेच काय? शांत किंवा सौम्य। क्लिअर अँड लाईट, क्लिअर म्हणजे स्वच्छ, लाईट म्हणजेच काय? वजनानं हलके। लाईटचे 2 प्रकार होतात, एक लाईट म्हणजेच काय? प्रकाश, आणि याच्यात जो मीनिंग दिलेला आहे त्याचं मीनिंग होणार काय आहे? हलके होणार आहे। पावसाचे जे थेंब असतात त्यांचा जो वजन असतो तो कसा असतो? खूपच हलका असतो। तर त्याला येथे काय म्हणण्यात आलेलं आहे? लाईट असं म्हणण्यात आलेलं आहे। तर पावसाचे जे थेंब आहेत ते कसे आहेत? सॉफ्ट आहेत, जेंटल आहेत, क्लिअर आहेत अँड लाईट आहेत। म्हणजेच काय? मऊ, शांत, स्वच्छ आणि वजनाने हलके आहेत, असं येथे सांगण्यात आलेलं आहे। रेन ड्रॉप्स मेक द वर्ल्ड ब्राईट, या रेन ड्रॉप्स मुळे, या पावसाच्या थेंबामुळं जे काही आपला जो वर्ल्ड आहे, वर्ल्ड म्हणजेच काय? जग, आपला जो जग आहे, आपला जो वर्ल्ड आहे, या पावसाच्या थेंबामुळं काय होणार आहे? ब्राईट होणार आहे। ब्राईट म्हणजेच काय?
चमकदार होणार आहे, चमकणार आहे. पावसाच्या थेंबामुळे पूर्ण जे काही जग असतं, पूर्ण जे काही वर्ल्ड असतं ते धुवून निघतं. पाऊस जेव्हा पडतो सगळं डस्ट, माती सगळीकडे जे काही बसलेले असतात ते सगळे इथे काय होतात, धुवून निघतात. त्यामुळे पूर्ण जो जग असतो किंवा पूर्ण जो वर्ल्ड असतो तो आपल्याला कसा दिसू लागतो, ब्राईट दिसू लागतो. म्हणून येथे काय म्हटलेलं आहे, या पावसाच्या थेंबामुळं आपला जो जग आहे तो जग कसा दिसत आहे, ब्राईट दिसत आहे, म्हणजेच काय, चमकदार दिसत आहे असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर सेकंड स्टँजात काय सांगण्यात आलेलं आहे पहा, ड्रीप ड्रॉप ऑन द लीव्स दे प्ले. तर पावसाचे जे काही थेंब आहेत ते काय करतात, ड्रीप ड्रॉप करतात. ड्रीप ड्रॉप म्हणजेच काय, टप 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 गळतात. कुठे गळतात, झाडांच्या पानांवर. लीव्स म्हणजेच काय, पाने. कुठली पाने, झाडांची पाने. पावसाचे थेंब जेव्हा खाली पडत असतात ते टप 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 गळत झाडांच्या पानांवर ते पडतात आणि ते झाडांच्या पानांसोबत काय करतात, खेळतात. प्ले म्हणजेच काय, खेळतात. वॉशिंग ऑल द डस्ट अवे. आणि हे जेव्हा पावसाचे थेंब खाली पडतात ते काय करतात, वॉश करतात. म्हणजेच काय, सगळं जे काही डस्ट बसलेलं असतं, धूळ बसलेलं असतं, माती सगळीकडे जे काही बसलेलं असतं त्याला काय करतात, ते धुवून काढतात, स्वच्छ करतात असं येथे सांगण्यात आलेलं आहे. टायनी पर्ल जस्ट फॉर मी अँड यू. आणि हे जे काही पावसाचे थेंब आहेत ते कसे दिसून येत आहेत आपल्याला, टायनी पर्ल्स. टायनी म्हणजेच काय, लहान किंवा चिमुकले, त्यालाच काय म्हटलेलं आहे, टायनी असं म्हटलेलं आहे. पर्ल्स म्हणजेच काय, मोती. मोत्यांना पर्ल्स असे म्हणतात. आणि हे जे काही पावसाचे थेंब आहेत हे आपल्यासाठी, कोणासाठी, फॉर मी अँड यू, तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी कसे दिसून येत आहेत, छोट्याशा चिमुकल्या अशा मोतींसारखे आपल्याला ते दिसून येत आहेत. फॉलिंग डाऊन विथ अ लव्ह सो ट्रू. फॉलिंग, फॉलिंग म्हणजेच काय, खाली पडणे. डाऊन, डाऊन म्हणजेच काय, खाली. विथ लव, विथ लव म्हणजेच काय, प्रेमाने. सो ट्रू, ट्रू म्हणजेच काय, खरे. आणि हे जे पावसाचे थेंब आहेत ते निखळ प्रेमाने, स्वच्छ अशा प्रेमाने, म्हणजेच काय, खऱ्या प्रेमाने ते काय करत आहेत, खाली कोसळत आहेत, खाली पडत आहेत असं येथे पोएम मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे सुंदर असं येथे पोएम आपण एक्सप्लेन करू शकतो विथ देअर मीनिंग्स. चला तर पोएम रिलेटेड काही आपल्याला ऍक्टिव्हिटीज खाली देण्यात आलेली आहे, एक्सरसाइज देण्यात आलेला आहे, ते येथे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये, लुक अँड रीड अलाउड. तर खाली आपल्याला काही वर्ड्स देण्यात आलेले आहे तर त्यांना पहा आणि मोठ्यानं रीड करा असं म्हटलेलं आहे. तर आत्ताच आपण पाठीमागे सगळ्या वर्ड्सचे इथे मीनिंग्स पाहून घेतलो तर तुम्ही हे वर्ड्स काय करू शकता, मोठ्याने रीड करून घेऊ शकता. दॅट आफ्टर येथे आपल्याला थर्ड ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, राईट द रायमिंग वर्ड्स. तर येथे आपल्याला पोएम मधून सर्च आउट करून, पोएम मधून शोधून येथे आपल्याला काय लिहायचं आहे, रायमिंग वर्ड्स लिहायचं आहे. जसं की येथे आपल्याला देण्यात आलेलं आहे पॅट. तर आपण येथे पोएम मध्ये पाहून घेऊ शकतो. येथे आपल्याला दिसून येत आहे पॅट, तर पॅटच्या खाली आपल्याला दिसून येत आहे फ्लॅट. तर हे काय झाले, रायमिंग वर्ड झाले, कारण दोघांचं जे साऊंड आहे, एंडिंग साऊंड जो आहे, म्हणजेच काय, शेवटचा जो साऊंड आहे तो काय आहे, सेम आहे. तर पॅट फ्लॅट, पॅट फ्लॅट. तर यालाच काय म्हणतात, येथे रायमिंग वर्ड म्हणतात. तर येथे आपण पॅटला काय लिहून घेतलो, फ्लॅट लिहून घेतलो. त्याच प्रकारे ब्राईट, लाईट, प्ले, अवे, यू, ट्रू, हे सगळे काय झालेले आहे, रायमिंग वर्ड्स येथे आलेले आहेत. दॅट आफ्टर फोर्थ वन ऍक्टिव्हिटी ते देण्यात आलेली आहे. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, क्रिएट अ सॉन्ग ऑन एनी वन ऑफ द फॉलोइंग, सन, मून और स्टार. तर आपल्याला काय करा म्हटलेलं आहे, सॉन्ग क्रिएट करा म्हटलेलं आहे, गाणी येथे तयार करा म्हटलेलं आहे कुठल्या तरी एका टॉपिकवर. सन, मून और स्टार म्हणजेच काय, सूर्यावर किंवा चंद्रावर किंवा ताऱ्यांवर येथे आपल्याला काय करायचं आहे, एक सॉन्ग तयार करायचं आहे. तर येथे आपण सन रिलेटेड एक पोएम येथे तयार करून घेऊया. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, सन इन द स्काय सो बिग अँड राउंड शायनिंग ब्राईट अपॉन द ग्राउंड
giving warmth and golden light, chasing away the dark of night. तर अशा प्रकारे येथे आपण सन रिलेटेड येथे सॉन्ग काय करू शकतो, तयार करून घेऊ शकतो. दॅट आफ्टर येथे आपल्याला फोर्थ वन ऍक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, लुक ॲट द पिक्चर्स अँड फिल इन द ब्लँक्स. तर येथे आपल्याला काही सेंटेन्स दिलेले आहेत, तर त्या सेंटेन्स मध्ये आपल्याला काही पिक्चर्स देण्यात आलेले आहेत पहा. तर त्या पिक्चर्सना काय करा म्हटलेलं आहे, पहा म्हटलेले आहेत आणि त्या पिक्चर्सना पाहून त्यांचे येथे आपल्याला काय लिहायचे आहेत, वर्ड्स लिहायचे आहेत. चला तर पाहून घेऊया काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. इफ इट इज पिक्चर देण्यात आलेला आहे, तर पिक्चर मध्ये आपल्याला काय दिसून येत आहे, क्लाउड दिसून येत आहे आणि पाऊस पडलेलं दिसून येत आहे. तर त्यालाच आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, रेनिंग असे म्हणतो. तर आपण अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो पहा. इफ इट इज रेनिंग डू नॉट प्ले आउटसाइड अँड रीड. रीड म्हणजेच काय, वाचा. तर येथे आपल्याला कुठलं पिक्चर दाखवण्यात आलेलं आहे, बुकचं पिक्चर दाखवण्यात आलेलं आहे किंवा स्टोरी बुक दाखवण्यात आलेलं आहे. तर येथे काय म्हणू शकतो, रीड अ बुक पण म्हणू शकतो किंवा रीड अ स्टोरी बुक सुद्धा येथे आपण म्हणू शकतो. तर येथे आपण अशा प्रकारे म्हणून घेऊ शकतो पहा. रीड अ स्टोरी बुक इन्स्टेड इफ इट्स नॉट रेनिंग प्ले आउटसाइड. जर बाहेर पाऊस पडत असेल तर तू बाहेर जाऊ नको आणि तू काय कर, स्टोरी बुक रीड कर. आणि जर पाऊस पडत नसेल तर तू काय कर, बाहेर खेळायला जा. असं येथे सेंटेन्स देण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर सेकंड वन मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. इफ इट इज. तर पिक्चर मध्ये आपल्याला एक छोटासा मुलगा दिसून येत आहे. तर तो काय केलेला आहे, सगळं जे वॉर्म क्लॉथ असतात म्हणजेच काय, स्वेटर, मफलर, टोपी वगैरे या सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, त्यांनी घातलेल्या आहेत आणि समोर त्याच्या शेकोटी दिसून येत आहे. म्हणजेच काय, तर तेथे आपल्याला काय दिसून येत आहे, हिवाळा म्हणजेच काय, विंटर सीझन दिसून येत आहे. म्हणजेच तिथे काय असणार आहे, थंडी असणार आहे. तर त्या थंडीला आपण येथे काय म्हणू शकतो, कोल्ड म्हणू शकतो. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. इफ इट इज कोल्ड. जर थंडी असेल तर तू काय कर, विअर अ स्वेटर. तर तुम्हाला काय घाला म्हटलेलं आहे, स्वेटर घाला असं म्हटलेलं आहे. तर स्वेटरचं इथे पिक्चर देण्यात आलेलं आहे. तर त्याचं येथे आपण वर्ड लिहून घेऊया. आणि काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. अँड स्टे इनडोअर इन्स्टेड इफ इट इज नॉट कोल्ड वेअर एनी क्लॉथ. जर थंडी असेल तर तू काय कर, स्वेटर घाल आणि बाहेर जाऊ नको म्हणजेच काय, घरातच राहा. इन्स्टेड इफ इट्स नॉट कोल्ड वेअर एनी क्लॉथ. जर थंडी नसेल तर तू कोणतेही कपडे घाल असं येथे सांगण्यात आलेलं आहे. दॅट आफ्टर C1 येथे देण्यात आलेलं आहे. काय म्हणण्यात आलेलं आहे पहा. इफ यू आर हंग्री ईट युअर फूड. तर येथे आपल्याला पिक्चर मध्ये काय दाखवण्यात आलेलं आहे, अन्न दाखवण्यात आलेलं आहे. अन्नाला आपण इथे काय म्हणू शकतो, फूड म्हणू शकतो. आणि बाजूलाच अजून एक पिक्चर दाखवण्यात आलेला आहे. तर त्याच्यात आपल्याला काय दिसून येत आहे, ज्यूस दिसून येत आहे. म्हणून येथे आपण लिहून घेऊ शकतो ज्यूस. तर अशा प्रकारे या सेंटेन्सचं मिनिंग होईल पहा. इफ यू आर हंग्री ईट युअर फूड अँड ड्रिंक ज्यूस इन्स्टेड इफ यू आर नॉट हंग्री वेट फॉर सम टाइम. जर तुला भूक लागली असेल तर तू काय कर, जेवण कर किंवा अन्न घे आणि सोबतच ज्यूस सुद्धा घे. जर तुला भूक लागलेली नसेल तर काही काळासाठी, काही टाइमसाठी काय कर, तू वेट कर असं येथे सांगण्यात आलेलं आहे. तर त्यानंतर ना येथे आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे पहा. फिफ्थ ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, डू ॲज आय से. म्हणजेच काय, इथे क्लासरूम मध्ये टीचर काय करणार आहे, एक ऍक्टिव्हिटी घेणार आहे. त्यात काय सांगण्यात आलेलं आहे पहा. मी जसं सांगेल तसं तुम्ही ऍक्ट करायचं असं इथे सांगण्यात आलेलं आहे. तर टीचर काय सांगणार आहे पहा स्टुडंट्सना. इफ यू सी क्लाउड्स टॅप युअर हेड. जर मी तुम्हाला क्लाउड्स दाखवले म्हणजेच काय, मी जर तुम्हाला ढग दाखवले तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या डोक्याला काय करायचं आहे, टॅप करायचं आहे. डोक्याला काय करायचं आहे, हात लावायचा आहे. पहा इथे पिक्चर मध्ये मुलं काय करत आहे, डोक्याला हात लावत आहे. तर हेच येथे सांगण्यात आलेलं आहे. इफ यू सी क्लाउड्स टॅप युअर हेड. जर तुम्ही ढगांना पाहिलात तर तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या डोक्याला हात लावायचा आहे, टॅप युअर हेड करायचं आहे. इफ यू सी द सन स्ट्रेच युअर हँड. आणि जर तुम्ही सूर्याला पाहिलात, काय केलात, सूर्याला पाहिलात तर तुमचे हँड्स काय करायचे आहेत, स्ट्रेच करायचे आहेत. म्हणजेच काय, वर करायचे आहेत. असं येथे टीचर
त्या स्टुडंट्सला सांगत आहेत. पुढे काय सांगत आहेत पहा, इफ यू सी स्टार्स, जर तुम्हाला मी स्टार्स दाखवले म्हणजेच काय तारा दाखवले तर तुम्ही काय करणार आहात, जम्प अप वन्स, तर एकदा काय करायचे आहे, उडी मारायची आहे. जर तुम्ही स्टार्स पाहिलात तर एकदा उडी मारायची आहे. इफ यू सी द मून फोल्ड युअर आर्म्स, आणि मी जर तुम्हाला मून दाखवले, मून म्हणजेच काय चंद्र दाखवले, तर तुम्ही काय करायचं आहे, तुमचं हात काय करायचं आहे, फोल्ड करायचं आहे. फोल्ड युअर आर्म्स म्हणजेच काय, हाताची घडी येथे घालायची आहे. तर अशा प्रकारे येथे टीचर काय करणार आहेत, क्लासरूम मध्ये ऍक्टिव्हिटी घेणार आहेत. या 4 पिक्चर पैकी कुठलाही जर पिक्चर तिथे दाखवण्यात आला तर तो ऍक्शन तिथे आपल्याला करून दाखवायचा आहे. जसं की क्लाउड्स दाखवण्यात आलं तर टॅप युअर हेड करायचं आहे. सन दाखवण्यात आलं तर स्ट्रेच युअर हँड करायचं आहे. स्टार्स दाखवण्यात आलं तर जंप करायचं आहे म्हणजेच काय उडी मारायचं आहे. आणि मून म्हणजेच काय चंद्र दाखवण्यात आलं तर आपल्या हाताची घडी घालायची आहे. तर अशी ऍक्टिव्हिटी येथे क्लासरूम मध्ये मुलांकडून काय करायची आहे, करून घ्यायची आहे. अँड दॅट आफ्टर येथे काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, इमॅजिन अ कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड अ रेन ड्रॉप अँड राईट 4 to 5 डायलॉग्स. तर येथे इमॅजिन करा म्हटलेलं आहे, कल्पना करा म्हटलेलं आहे. तुमच्यात आणि रेन ड्रॉप मध्ये म्हणजेच काय पावसाच्या थेंबात आणि तुमच्यात काय चाललेला आहे, संवाद चाललेला आहे, कन्व्हर्सेशन चाललेलं आहे. तर त्या रिलेटेड येथे आपल्याला 4 to 5 सेंटेन्सेस म्हणजेच काय 4 ते 5 वाक्ये येथे आपल्याला लिहून घ्यायचे आहे. तर येथे आपण अशा प्रकारे लिहून घेऊ शकतो पहा. काय म्हणू शकतो आपण येथे रेनड्रॉप्सला पहा, जेव्हा आपण बोलतो हॅलो लिटिल रेनड्रॉप्स वेअर आर यू कमिंग फ्रॉम, तर येथे आपण पहिला काय करायचं आहे, हॅलो म्हणायचं आहे. कोणाला, रेनड्रॉपला. आणि काय विचारायचं आहे, तर तू कुठून आलास, असं येथे आपल्याला क्वेश्चन करायचं आहे. कोणाला, पावसाच्या थेंबाला किंवा रेनड्रॉप्सला. तर काय म्हणायचं आहे, वेअर आर यू कमिंग फ्रॉम, तर तू कुठून आलास, असं येथे क्वेश्चन करायचं आहे. तर रेनड्रॉप सुद्धा काय म्हणतोय पहा आपल्याला, हॅलो आय एम फॉलिंग फ्रॉम द स्काय. तर हॅलो म्हणतोय तो सुद्धा रेनड्रॉप आपल्याला, आणि मी कुठून आलोय म्हणतोय तो आकाशातून खाली पडत आहे किंवा आकाशातून खाली येतोय, असं तो येथे आपल्याला म्हणतोय. तर पुढे आपण काय म्हणायचं आहे पहा त्या रेनड्रॉपला, वाय आर यू हिअर, तर तू इथे का आलास, असं क्वेश्चन त्या रेनड्रॉप्सला करायचं आहे. तर रेनड्रॉप सुद्धा काय म्हणतोय पहा, आय केम टू गिव्ह वॉटर टू द प्लांट्स अँड फ्लॉवर्स. तर मी इथे का आलेलो आहे माहितीये का, तर मी झाडांना फुलांना पाणी देण्यासाठी म्हणजेच काय वॉटर येथे देण्यासाठी मी येथे आलेलो आहे, असं रेनड्रॉप आपल्यासोबत बोलतोय. तर आपण पुन्हा काय क्वेश्चन करायचं आहे पहा, विल यू प्ले विथ मी, तर तू माझ्यासोबत खेळशील का, असं येथे रेनड्रॉपला आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन विचारायचं आहे, प्रश्न येथे विचारायचा आहे. तर रेनड्रॉप सुद्धा आपल्याला काय म्हणतोय पहा, यस कम लेट अस डान्स अँड स्प्लॅश इन द वॉटर. चल तर आपण काय करूया, खेळूया, तू काय कर, पाणी काय कर, उडव, स्प्लॅश कर, आणि पाण्यात काय कर, डान्स कर, असं रेनड्रॉप आपल्याला येथे म्हणतोय. तर अशा प्रकारे येथे आपण आपल्यासोबत आणि रेनड्रॉप सोबत झालेलं कन्व्हर्सेशन येथे आपण काय करू शकतो, इमॅजिन करू शकतो. तर अशा प्रकारे हा कन्व्हर्सेशन आपण एक्सप्लेन करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 2.1 रेन ड्रॉप्स हा पोएम पाहिलो. पोएमचं एक्सप्लेनेशन सुद्धा पाहिलो आणि एक्सरसाइज सुद्धा पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.